विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान उमापति महादेव पवन सुत हनुमान बोलो रे भाई सब संतन की साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली एर झार झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया मराठी माणसाच्या मनावरती आधी राज्य गाजवणारे, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि पाखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलघडणारं कोड म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया. आणि त्या तुकोबारायांच्या गाथ्यामधील उत्कृष्ट असा अभंग 4 चरणांचा भगवत सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल मायबाप, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा जीवाला उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, जन्माला आलात ना, मग भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवा, त्या हरीला आपल्या हृदयामध्ये साठवा. काय होईल तर त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुकोबाराय म्हणतात, जीही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची एरझार सरली. आणि असा हरी जर आपल्या हातामध्ये आला तर मग काय होतं? असा जर हरी आमच्या हातामध्ये आला तर मग काय होतं? हरी आला हाता. अरे तो जर आमच्या हरी हातामध्ये आला ना तर आम्हाला भय राहत नाही, चिंताही राहत नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एवढंच काय, तुकोबाराय म्हटले, जन्माला येण्याची आणि मरणाची जेवढी कारण आहेत ना त्यापैकी भगवंत एकही शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडलाय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय तुम्हा आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करायला सांगतात. भगवंताला हृदयामध्ये धारण करा असा आग्रह धरतात, अर्थातच उपदेश करतात. बघा, संत तुम्हा आम्हाला उपदेश करतात. का करतात? 84 लक्ष योनीमध्ये जेवढे जीव आहेत त्यापैकी फक्त मनुष्य जन्माला आलेल्या जीवालाच का उपदेश करतात? तर याचं कारण आहे ना, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. अरे हे फक्त मानवालाच कळतं पाप काय आणि पुण्य काय. मग पापाची किमया, पाप केल्यानंतर काय होतं, पुण्य केल्यानंतर काय होतं हे फक्त आम्हा माणसाला कळतं ना. म्हणून माणसाला उपदेश. कुठेतरी आमचं कनेक्शन, आमचं नातं भगवंताशी जोडावं हा प्रयत्न माझे संत करतात. कारण ऐका, अरे स्वभावतः जीव या संसार रूपी विषय सुखामध्ये एवढा रममाण झाला, एवढा भुलला, एवढा वेडा झाला त्याच्या पूर्व संस्कारानुसार. 3 मुद्दे आपल्या समोर मांडून जाईल. देवही वेडा होतो, संतही वेडे होतात आणि जीवही वेडा होतो. बघा, माझा देव वेडा होतो ती संतांची भक्ती बघून, भक्ताची भक्ती बघून, संतांचा त्याग बघून, त्यांचं वैराग्य बघून, भक्ताची भक्ती बघून भगवंत वेडा होतो. आणि त्या संताकरिता, त्या भक्ताकरिता माझा देव वेडा होतो. पण या संसारामधील विषय सुखांमध्ये, या मायामोहामध्ये गुरफटलेले तुम्ही आम्ही जीव या संसारामध्ये वेडे होतो. भक्ताची भक्ती बघून देव वेडा होतो. किती वेडा होतो? महाराज, भक्ताचं समर्पण बघून, भक्ताची भक्ती बघून, भक्ताचा त्याग बघून, भक्ताचं वैराग्य बघून माझा देव किती वेडा होतो, किती वेडा होतो. अरे निर्गुण असणारं ब्रह्म, मोठमोठे जपी तपी संन्याशी त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा आकलन न होणारा भगवान, साधू संत झाडाला उलट टांगून घेतात, त्यांना कावळे गीत पक्षी त्वचा मारतात
आणि ते साधू संत त्या कावळ्या गीध पक्ष्यांना प्रार्थना करतात, अरे कावळ्यांनो, अरे गीध पक्ष्यांनो, संपूर्ण शरीर खा रे बाबा, मात्र माझे 2 डोळे आमचे जिवंत ठेवा. का जिवंत ठेवा? तर सर्व संत बोलतात, अरे कावळ्यांनो, अरे गीध पक्ष्यांनो, ज्याकरिता आम्हाला भगवंतांनी नरदेह दिला आणि ज्यासाठी आम्ही झाडाला उलट टांगून घेतलं ना, ते साध्य आम्हाला साध्य करायचं रे. फक्त एक वेळेस त्याचं स्वरूप आम्हाला बघायचं, दर्शन करायचं, म्हणून हे 2 डोळे जिवंत ठेवा. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मास. संत बोलतात, अरे कावळ्यांनो, अरे गीध पक्ष्यांनो, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मास. 2 नयना को छोड़ दियो, प्रभु मिलन की आस रे, प्रभु मिलन की आस. अरे कावळ्या, अरे गीध पक्षा सर्व खारे, मात्र आमचे 2 डोळे जिवंत ठेव. जोपर्यंत प्रभूचं दर्शन होत नाही तोपर्यंत. असे मोठमोठे साधू झाडाला उलट टांगून घेतात आणि त्या प्रभू परमात्म्याची एक झलक प्राप्त करण्याकरिता आयुष्यभर साधना करतात. त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा आकलन न होणारा भगवान आज जो निर्गुण ब्रह्म आहे. माझे कबीर बाबा बोलतात, रंग नाही, रूप नाही, नहीं बरन छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. हो भक्त समागमे एखादी ये परी, न सांगता करी, न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी रे सर्व कामे. महाराज न सांगता सर्व कामे करतो. काय काय केलं याने? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. मी लिस्ट देतो तुम्हाला, कोणाकोणाचे कामं केले माझ्या देवाने. अरे माझा देव जात पाहत नाही, माझा देव धर्म पाहत नाही, माझा देव कुळ पाहत नाही. जातीपाती तर आम्ही बनवल्या हो. माझ्या भगवंतासमोर एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकीची. कारण माझा भगवंत म्हणतोय ना, अरे हे सर्व भगवंताचं आहे ना. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मन षष्टानींद्रियानी प्रकृतीम स्थानी कर्षती. हे काय आहे महाराज? त्याचाच अंश आहे ना. म्हणून भगवंत काही भाग बघत नाही, भगवंत पाहतो तो फक्त भाव. मग कुणाकुणाची कामं केली, लिस्ट दिली महाराजांनी बघा. उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता रे. तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चरम रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविनी सज्जन कसाया. विकू लागे मास और माळ्या सावत्यास खुरपू लागे. लिस्ट बघा, अभंग बघून घ्या, आपल्याला कळेल. अरे माझ्या देवाने मांस विकावं. सज्जन कसायाच्या दारामध्ये माझ्या भगवंतानी डोक्यावरती त्या मांसाची टोपली घ्यावी आणि दारोदारी जावं आणि जगाच्या बापाने म्हणावं, अरे घ्या मांस, घ्या मांस, घ्या मांस. जगाच्या बापाने मांस विकावं, हे काम देवाचं आहे.
तरी माझ्या भगवंताने भक्ताची भक्ती बघून केलं. याही पेक्षा काय काम केलं माझ्या देवाने? अरे कधीच माणूस ते काम करू शकत नाही, आजपर्यंत कोणी केलं नाही आणि करणारही नाही. ते काम माझ्या देवाने केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार, हाका मारी. ज्यावेळेस माझे चोखोबराया निघाले बहिणीच्या घरी. सर्वांना कथाभाग माहिती आहे, सांगून वेळ घेणार नाही. चोखोबरायांच्या पत्नीने सांगितलं, अहो डिलेवरीची वेळ जवळ आली, प्रसूती काल जवळ आला, कोणीतरी स्त्री असावी, जा माझ्या ननंदेला तरी आणा. म्हणून आपल्या बहिणीच्या घरी चोखोबराया जातात ना, पण देहभान विसरतात. संत किती देवासाठी वेडे आहेत ना, म्हणून देव त्यांच्यासाठी वेडा आहे. चोखोबराया निघाले. जात असताना बहिणीच्या घरी न जाता पंढरपूरला गेले. पण काळजी जगाच्या बापाला. जगाचा बाप विचार करतो, अरे माझा चोखा तर पंढरपूरला आला, इकडे प्रसूती काळ जवळ आला, जर नाही पोहोचावं तर चोखोबाला तर कोणी काही म्हणणार नाही, पण जगाचा विश्वास माझ्यावरचा उडेल आणि जग माझ्याकडे मुख फेरून बघेल, माझ्याकडे कोण येणार आहे. म्हणून जगाचा बाप चोखोबाची बहीण झाला. दारावरती थाप दिली, आवाज दिला, वहिनी दार उघडा. देवाने चोखोबाच्या घरी जावं आणि चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करावं, यापेक्षा खालचं काम मला तरी वाटत नाही दुसरं कोणतं असेल. तेही माझ्या भगवंताने भक्ताची भक्ती बघून केलं. भक्ताची भक्ती बघून अथवा संतांचा भाव बघून जगाचा बाप संताकरिता आणि भक्ताकरिता वेडा होतो. दुसरी गोष्ट, संत भगवंताकरिता वेडे होतात, भक्त भगवंताकरिता वेडे होतात. किती वेडे होतात? तुकोबराय म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी. जाळोनी संसार बैसलो अंगणी. माय बाप, संसारामध्ये तुकोबरायांचं मन लागत नाही, केवळ भगवंताचं भजन. किती भजन, किती भजन. सिंक जांभळी खोकला, ही तुकोबरायांची अवस्था, संताची अवस्था. किती वेडे होतात भगवंताकरिता. अरे रात्रंदिवस भगवंताचं भजन एक क्षण सुद्धा वायाला जात नाही, मग संताचा भगवंता वाचून किती वेळ वायाला जातो. तुकोबराय म्हणतात, जेवढा वेळ आम्हाला शिंक येते, जेवढा वेळ आम्हाला जांभळी येते ना, तेवढाच वेळ भगवंतापासून आमचा दूर जातो. शिंक जांभळी खोकला, इतुकाची वेळ वाया गेला. अरे आम्हाला वाटतं धोतर घालतो, कंबर बांधतो, फेटा बांधतो, जगाला ज्ञान सांगतो म्हणजे परमार्थ झाला. माय बाप, परमार्थाची व्याख्या ही नाही, परमार्थाची व्याख्या ही नाहीये. अरे परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? त्या भगवत तत्वाशी जोपर्यंत आमचं या हृदयाचं कनेक्शन मिळत नाही ना, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परमार्थ होणं शक्यच नाही. संतांकरिता संताची भक्ती बघून, भक्ताची भक्ती बघून देववेडा होतो, भगवंताच्या भक्तीमध्ये संत वेडे होतात. आणि तिसरी गोष्ट आहे, या संसाररूपी विषय सागरामध्ये, या माया मोहामध्ये हा जीव वेडा होतो. कबीर बाबा बोलतात, अरे राजांनो, नशाच जर करायची असेल ना, अरे तुम्हाला जर नशा करायची असेल तर हरिनामाची करा. ही नशा करून काय मिळणार आहे तुम्हाला? दारू गांजा मत पियो यारो. अरे बाबा, दारूच्या नादाला लागू नका. दारू गांजा मत पियो यारो. काय होतं महाराजांनी? अक्कल गुंग हो जाती है. अरे मती भ्रष्ट होते, मती भ्रमित होते, आणि आम्हाला खरं काय खोटं काय हेही कळत नाही. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तू खो दिया,
जिसे पाना था उसको तू खो दिया रे, जिसे पाना था उसको तू खो दिया. बघा कबीर बाबा बोलतात, अरे जिसे पाना चाहिए था उसे तो तू भूल गया, लेकिन जो नहीं करना चाहिए सो तो तू करने लगा. म्हणून या मदिरेच्या नादाला लागू नका मायबाप, जुगाराच्या नादाला लागू नका. हे माझ्या पदरचं नाही, माझं भागवत बोलतं. द्यूतम पानम, दारूच्या नादाला लागू नका. काय होतं याने? अरे जे गोड भगवंताचं नाव आहे ते आम्ही विसरलो आणि जे नको करायला पाहिजे ते केलं. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया हो. अमृत छोड़ा, हा टाळकरी शाबाश, वा वा. हो अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तू खो दिया रे, जिसे पाना था उसको तू खो दिया रे, जिसे पाना था उसको तू खो दिया. अरे तुला जर रंगायचं असेल ना, तुला जर यामध्ये आसक्त व्हायचंच असेल तर या ही नशा काय करून करतो? ही नशा करून काय मिळणार आहे तुला? नशा करायची असेल तर हरिनामाची कर ना. मिराजीचं फार गोड भजन आहे. रंग दे चुनरिया हो रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया. ओ शाम पिया मोरी रंग दे चुनरिया, शाम पिया मोरी रंग दे चुनरिया. मीराजी बोलतात, ऐसी रंग दे कि रंग नाही 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 छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया. ओ शाम पिया मोरी रंग दे चुनरिया. म्हणून द्यूतम पानम. तिसरी गोष्ट आहे सुना. सुना सुना माने ज्या ठिकाणी परस्त्री गमन होतं ना मायबाप, द्यूतम पानम स्त्रिय आणि सुना. 3 नंबर स्त्रिय, जिथे परस्त्री गमन असतं ना मायबाप तिथे कलीचा वास असतो. लक्षात ठेवा, हे आमच्यासाठी हा धर्म नाहीये. महाराज बोलतात, हा आमचा धर्म नाहीये रे दादा, या विषयामध्ये गुंतू नकोस. अरे परस्त्री माऊली समान समज. माझे तुकोबराय म्हणतात, पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, आम्हा नारायण तैशा परी. महाराज परस्त्रीकडे बघत असताना एक तर आपली बहीण म्हणून बघावं, नाहीतर आपली माय म्हणून बघावं. ही आमच्या संतांची शिकवण आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस राजा शिवछत्रपती समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आली, मी फार विषय सांगणार नाही पण हा सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगेल. ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून राजा शिवछत्रपतींसमोर उभी करण्यात आली, त्यावेळेस ती लटालटा कापत होती आणि माझ्या राजा शिवछत्रपतींना मावळ्यांनी म्हणावं, राजे 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 तुमच्यासाठी नजराणा आणला राजे. त्यावेळेस माझ्या राजांनी म्हटलं, काय आणलं रे? राजे बघा राजे, खुश व्हाल. राजाने बघितलं आणि माझ्या राजाची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली आणि माझा राजा बोलतो, अरे अरे माझ्या राज्यामध्ये माता माऊल्याचा सन्मान केला जातो, त्यांचा अपमान नव्हे. अरे ती वैऱ्याची जरी असेल तरी ती स्त्री आहे, ही वैऱ्याच्या घरची जरी असेल तरी ती माझी माय आहे. आम्हाला ती जिजाऊ मा साहेबांप्रमाणे आहे. माय बाप वृत्ती ही असावी, तेव्हा आमचा खऱ्या अर्थाने परमार्थ घडेल. म्हणून स्त्रिय याचा अर्थ जिथे परस्त्री गमन असतं ना,
तिथे कलीचा वास असतो आणि तिथे आमचं मन गुंतलं. मी बोलत नाही, माझं भागवत बोलतं. द्योतम पानम स्त्रिय आणि चौथी गोष्ट सुना. सुना म्हणजे हिंस्राचार, दुसऱ्या प्राण्यांना मारून खाणं हा आपला धर्म नाहीये. एका वाक्यात सांगेल, धर्म माणसाने सोडला, जनावरांनी सांभाळला. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हटले, बाबा रे, या पंच विषयामध्ये, या विषयामध्ये, या संसाररूपी विषयामध्ये रमून आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा तुम्ही काय करा, तर त्या हरीला हृदयामध्ये साठवा. प्रश्न आहे महाराज, तुकोबराय ठीक आहे, तुम्ही त्या हरीला हृदयामध्ये साठवा म्हणता, पण महाराज आमचा प्रश्न आहे, त्या हरीला या हृदयामध्ये साठवायचं कसं? अरे तुमचा हरी केवढा, आमचं हृदय केवढं, एवढूशा हृदयामध्ये तो हरी साठवला जाईल? हरी केवढा याचा विचार करा, आपलं हृदय केवढं याचाही विचार करा, माझा भगवंत केवढा आहे याचा विचार करूयात. ऐका, एकदा भगवंताने समुद्राला निमंत्रण दिलं लग्नाचं, देवाने निमंत्रण दिलं समुद्राला लग्नाचं. त्यावेळेस बळीराम दादाला कळालं आणि बळीराम दादा आला. बळीराम दादाला भगवंताला म्हणतो, अरे कन्हैया कन्हैया जीताऊ, अरे क्या ताऊ ताऊ कहते हो का ना, शादी के बारे में निमंत्रण दिया है समुद्र को. जी भैया. भगवान म्हणले, अरे वेड्या, समुद्र जर आला तर लग्न लागेल का, वऱ्हाड वाहून जाईल. त्यावेळेस भगवान म्हणले, दादा मी निमंत्रण दिलं ना, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी त्याची व्यवस्था करेल. म्हणून ऐका, ज्यावेळेस आता थोड्या वेळामध्ये लग्न लागणार, अक्षता पडणार, तेवढ्यामध्ये समुद्र आला, काही लोक पळत आली. तेवढ्यामध्ये समुद्राची एंट्री झाली, काही लोक तिकडनं पळत आली. तुमच्या गावामध्ये लग्न होत असेल, सर्वांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नाही, सर्व जगालाच माहिती आहे. लग्न मंडपामध्ये सर्व वऱ्हाडी बसले, अक्षताला प्रारंभ होणार, तेवढ्यामध्ये मंडपाच्या बाहेर, गावाच्या बाहेर जी लोक बसली होती ना, ती धावत पळत आली आणि ती आरडाओरडा करतात, अरे बचाव बचाव बचाव. जी शहाणी मंडळी होती ना, शहाणी मंडपामध्ये काही शहाणी मंडळी असतात, सुज्ञ मंडळी असतात, ती म्हणली, अरे जाऊ द्या रे पोरो, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कदाचित थम्सअप जास्त झाली असावी, उन्हाचा काळ आहे, थम्सअप जास्त पिली असेल, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, चढली असेल. तेवढ्यामध्ये ते म्हणले, अरे बाबा चढली नाही, थम्सअप चढली नाही, उतरली. थम्सअप चढली नाही तर उतरली. अरे जगायचं असेल तर मंडप सोडून पळा पळा बाबा पळा. बघता बघता ते समुद्र आला. समुद्र जेव्हा येतोय ना, तेव्हा जे मध्ये येईल त्याला वाहून घेऊन जातो. ज्यावेळेस हे दृश्य सर्व मंडळी पाहतात, पळून जातात. आता मात्र बळीराम दादा देवाकडे येतो आणि देवाला रागावतो, देख कन्हैया, अरे कन्हैया देख, आज तेरी वजह से पूरी बारात भाग कर चली गई. अरे कान्हा, समुद्राला जर निमंत्रण दिलं नसतं तर लग्न लागलं असतं, पण तुझ्यामुळे हे लग्न अधुरं राहिलं. काय करायचं आता देवा, काय करायचं कृष्णा, बोल. अरे याला तू निमंत्रण दिलंस ना कृष्णा, आता याचा सांभाळ तू कर. भगवान म्हणले, दादा काळजी करू नका. दादा तुम्ही काय काळजी करता, मी निमंत्रण दिलं, मी व्यवस्था बघतोय ना, मी व्यवस्था करतो. म्हणून भगवंत समोर येतात, समुद्राला म्हणतात, समुद्रा तू समोर येऊ नकोस, तू जर आला तर लग्न होणार नाही, तू निघून जा. समुद्र म्हटला, देवा एकटा चालो. अरे पत्रिकेवर लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार्या, एकटा चालो ना देवा. मग का जाऊ, जाणार नाही देवा, निमंत्रणाचा आलो. भगवान म्हटले, आता जास्त डोकं चालवू नकोस. समुद्र म्हणतोय, देवा मला जानवसा हवा आहे, जानवसा. बघा त्या वऱ्हाडी मंडळीला दिलं जातं, आपल्याकडे त्याला काय म्हणतात, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काय म्हणतात, तो जानवसाच ना, जानवसा. समुद्र म्हणला, मला देवा जानवसा हवाय. भगवान म्हणले, काळजी करू नको. भगवंतानी अंगावरचं एक रोम काढलं, एक केस काढलं आणि त्या केस काढल्यानंतर जेवढा खड्डा होतो ना, त्या खड्ड्यामध्ये संपूर्ण समुद्र थांबला. आता विचार करा, एका केसाच्या खड्ड्यामध्ये, एका रोमाच्या खड्ड्यामध्ये संपूर्ण समुद्र थांबला जातो. यावरनं विचार करा तो देव केवढा असेल. आणि परळीमध्ये, गावामध्ये, एका गल्लीमध्ये, एका रूम मध्ये बसलेला माणूस आणि त्या माणसाचं एवढंसं हृदय, याचा विचार करा. मग तुकाराम महाराज, एका केसाच्या खड्ड्यामध्ये संपूर्ण समुद्र थांबला जातो, एवढा मोठा भगवान आणि एवढूस आमचं हृदय. या हृदयामध्ये जर हरी साठवला जात नसेल तर तुम्ही असं का लिहिता, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. हो जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी,
तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. बाबा रे, या चित्ताला स्वच्छ करा. ज्याने आपल्या चित्ताला मंदिर बनवलं, ज्याने आपल्या हृदयाला मंदिर बनवलं, तुकाराम महाराज स्पष्ट लिहितात, मंदिरी. ज्याने आपल्या हृदयाचं मंदिर बनवलं ना, त्या हृदयामध्ये देवाला बोलवावं लागत नाही, मग आपोआप माझा देव येऊन राहतो. म्हणून एवोनी गोपाळ राहे तेथे. आणि ज्याने चित्ताला स्वच्छ केलं त्याच्या हृदयामध्ये माझा हरी साठवला जातो. प्रश्न आहे, महाराज आजपर्यंत कोणी कोणी हरीला हृदयामध्ये साठवलं? तर कोणी कोणी हरीला हृदयामध्ये साठवलं यासाठी 2 तास कीर्तन होईल. कोणी कोणी साठवलं? अरे माझ्या मारुतीरायने भगवंताला राम लक्ष्मण सीता सहित हे हृदय फाडून दाखवलं ना, माझ्या मारुतीरायने साठवलं. पुढे माझ्या सावता महाराजांनी हृदय फाडलं आणि जगाच्या बापाला त्याच्यामध्ये बसवलंय ना. हृदय फाडून जगाच्या मालकाला बसवलंय ना. जनाबाई तर म्हणतात, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी या तोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला रे. पण महाराज आमचा प्रश्न आहे, असा हरी हृदयामध्ये साठवल्यानंतर आम्हाला फायदा काय? तर तुकोबराय म्हटले, अरे बाबा त्याचा फायदा सांगू. त्यांची सरली झार, त्यांची सरली झार, बोला त्यांची सरली नेमकी एरझार कोणती? पुनरपि जनन पुनरपि मरण, पुनरपि जननी जठरे शयन, यह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहे पाहे मुरारे, भज गोविंद भज गोविंद. माय बाप पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. तुकोबर आहे म्हणतात, जी ही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची ही एरझार सरली जाते. तुकोबर आहे तर म्हणतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. हो किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, 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 नित्य व्हावे फजित. तुकोबर आहे म्हणले, बाबा रे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. ही एरझार जर संपवायची असेल ना, तर त्या हरीला हृदयामध्ये साठवा. ज्याने साठवलं त्याचीच एरझार सरेल. कारण याची किती विटंबना आहे माय बाप. सर्व संतांनी मातृगर्भाची विटंबना सांगितली. काय सांगू गर्भीची यातना, किती किती विटंबना आहे महाराज. तुकोबारायांचं एक प्रमाण तर फार गोड आहे. अरे मातेच्या गर्भामध्ये असताना आता आपण इथे समोर बसलो असं नाही. तुकोबाराय म्हणतात, गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, गर्भी असता
मातृगर्भामध्ये असताना जी विटंबना सांगितली ना महाराज, ती ही विटंबना ही आहे. मग या विटंबनेपासून जर मुक्त व्हायचं असेल तर तुकोबराय म्हणले त्याला साठवा, आणि ज्यानी साठवला त्याचीच ही एरजार सरली. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा मायबाप, जन्माला आल्यानंतर आणि मरेपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला महाराज व्यापाराचं नाव देतात. यामध्ये आम्हाला काय करायचंय? अरे सत्कार्य करून भगवंताचं भजन करून आमचा व्यापार सफल करायचा, की संसार करून आमचा व्यापार शून्य करायचा, अर्थात जीवन बर्बाद करायचं. म्हणून तुकोबराय म्हणले, ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवला ना, जीही हृदय मंदिरी हरी साठविला, त्यांची एरझारही सरली जाते आणि त्याचा व्यापारही सफल होतो. झाला सफल व्यापार. आणि तुकोबराय म्हणले, हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. अरे असा हरी एकदा आमच्या हातामध्ये आला ना, आम्हाला भय राहत नाही, चिंता राहत नाही. भय का राहत नाही? आम्हा हरीच्या दासा काही. तुकोबरायांचे शब्द आहेत, भय नाही त्रैलोकी, का देव उभा मागे पुढे. महाराज एकदा तो हरी हातामध्ये आला ना, की आमची सर्वस्व जिम्मेदारी, आमचं सर्व ओझं त्या भगवंतावरती पडतं. म्हणून तुकोबराय म्हणले, आम्हाला भीती नाही. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे ना, माझ्या तुकोबरायांची गाथा ही प्रसंगानुसार निर्माण झाली. प्रसंगानुसार तुकोबरायांचा एक अभंग आहे ना, काय? जळे माझी काया लागला बनवा, धावरे केशवा माय बापा. तुकोबराय म्हटले, देवा ही काया जळली रे. तुकोबरायांचे टाळकरी लोहगावचे, ज्यावेळेस त्यांची पत्नी तुकाराम महाराजांच्या अंगावरती पाणी होते ना, त्यावेळेस तुकोबराया स्वतःला दोष देतात, स्वतःच्या कर्माला दोष देतात, दुसरं कोणाला देत नाही. तो तिथे तुकोबरायांचा तो अभंग निर्माण होतो. महाराज प्रत्येक प्रसंगानुसार अभंग तुकोबरायांचे आहेत. गाथा बघा, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहू. या समाजाने तुकोबरायांकडे एका गणिकेला पाठवावं आणि तुकाराम महाराजांनी तिला माय म्हणावं. अगं मा, आम्ही त्या पांडुरंगाचे दास आहोत, आमच्याकडनं हे कृत्य होणार नाही, माय तू निघून जा. तसं जिजाऊ मासाहेबाला उपदेशून माझ्या मते हा अभंग निर्माण झाला असावा. तुकोबराय म्हटले, अगं अवले, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंगा, माऊली आमुची पांडुरंगा. तुकोबरायांनी म्हणावं, अवले या पोटाची चिंता करतेस? अगं जगाचा बाप त्यांचे दास आहोत आम्ही, याची चिंता तू करू नकोस. मुंगीला सुद्धा माझा देव उपवासी ठेवत नाही ग. मुंगीपासून हातीपर्यंत सर्वांना दृष्टांत माहिती. रुक्मिणी मातेने परीक्षा घेतली. रुक्मिणी मातेने एका डबीमध्ये मुंगी ठेवली, चिठी ठेवली, आणि जगाचा बाप जेवायला बसला, घास घेतला. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुम्ही म्हणता ना सर्वांना मी जीव घालतो, खोटं बोलता देवा, एक जीव उपवासी आहे. देव म्हणले शक्य नाही. रुक्मिणी मातेने डब्बी समोर ठेवली. भगवान म्हणले, उघडून बघ रुक्मिणी. रुक्मिणी माता उघडते तर त्या डब्बीमध्ये ती मुंगी साखरेचा खडा खाते. साखरेचा छोटासा खडा, छोटासा दाणा, ही साखर खाते. रुक्मिणी माता म्हणते, देवा इथे साखर कुठून आली? भगवान म्हणले, यही तो हमारी लीला है. अगं आपण त्याचे दास आहोत, आम्ही त्याचे दास आहोत. अगं आवले तो जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. अगं सर्व जगाला सांभाळणारा तो आहे ग. त्यांचे आम्ही दास आहोत आणि तू पोटा वस्त्राची चिंता करतेस. नको आवले, या पोटाची आणि वस्त्राची चिंता करू नकोस ग. का? आमची माऊली आहे ना ग बघायला, माऊली आहे बघायला. महाराज सर्व संतांनी सर्वस्व भार त्याच्यावरती सोपवला ना. तो सर्वस्व भाव तुम्हा संतावरी ओझे. विठ्ठल विठ्ठल. हो, संतांनी आपलं सर्वस्व त्याच्यावरती सोपवलं ना. मग त्याच्यावरती सोपवलं ना तर जीही हृदय मंदिरी त्यांची चिंता संपली.
जीही हृदय मंदिरी त्यांची जन्माला येण्याची आणि मरणाची जेवढी कारण आहे त्यापैकी भगवंत एकही शिल्लक ठेवत नाही. पण केव्हा ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरीला साठवलं तेव्हा. यथामध्ये यथावकाश. झालेली चिंतन सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करतो. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा मुळीच दावा नाही. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष नक्की मला सांगा, दुरुस्ती करेल. म्हणून या पवित्र प्रांगणामध्ये मला सेवा करण्याचा योग आलाय. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो.